ठाकरेंच्या वाघानं बिडकींचं मैदान गाजवलेलं आहे। आमदार खासदार या दोघांनाही खांब फोडत या दोन्ही वाघानं बिडकींमध्ये विजय मिळवलेला आहे। मनोज पेरे यांचा बिडकींमध्ये ऐतिहासिक विजय झालेला असून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन दिग्गज नेत्यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे। प्रचंड या ठिकाणी उत्साहामध्ये रॅली निघालेली आहे। दोनही वाघ आपल्या सोबत आहेत। माझ्या सोबत आहेत मनोज पेरे पाटील। सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, विजय प्राप्त केलात, काय पहिली प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम सर्व मतदार राजांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो, कारण की इथं बरेच जण झटले होते की मनोज पेरे यांचं डिपॉझिट जप्त करण्यासाठी। त्या ठिकाणी सर्व टीमने या ठिकाणी खूप रात्रंदिवस कष्ट या ठिकाणी घेतले आणि माझ्या मतदार राजांनी त्या ठिकाणी इतके आव्हान माझ्या समोर होते, पण माझ्या मतदार राजांनी मला पूर्ण त्या ठिकाणी तारलं। मला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्यांनी त्रास होऊन दिला नाही। मला त्या ठिकाणी मतदार राजांनी तारला आणि दणदणीत विजय माझा या ठिकाणी करून दिला। खरोखर या मतदार राजांचे मनापासून खूप खूप आभार मानतो या ठिकाणी। मनोज पेरे यांचा पराभव करण्यासाठी खासदार आमदार भुमरे पिता पुत्र खरं तर बिडकींमध्ये या ठिकाणी मुक्कामी होते, मात्र या सगळ्या दोघांनाही तुम्ही घाम फोडलेला आहे, काय सांगशाल? मी खरोखर हा घाम मी नाही फोडला, माझ्या मतदार राजाने हा घाम फोडलेला आहे। कारण की ह्या ठिकाणी सर्वांच्या सभा झाल्या, सगळं काही या ठिकाणी रॅल्या निघल्या, कॉर्नर मिटिंगा झाल्या, सभा प्रत्येक ठिकाणी झाल्या, पण या ठिकाणी आपली कोणतीही मिटिंग झाली नाही, कोणतीही रॅली या ठिकाणी निघाली नाही। आम्ही डोर टू डोर या ठिकाणी फिरलो, माझ्या सर्व सहकार्याने रात्रंदिवस एक करून या ठिकाणी खूप मोठे परिश्रम या ठिकाणी घेतले आणि मतदार राजावर माझा विश्वास होता। बरेच जण मला म्हणायचे, अरे तुमची एक सभा घ्या, हे करा। मी म्हटलं मला काहीही गरज नाही, जोपर्यंत माझा मतदार राजा माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला कोणतीही भीती नाही। खरोखर मतदार राजा माझ्या पाठीशी होता, त्यामुळे मला कोणतीही सभा घेण्याची गरज पडली नाही, कोणताही कुठे काय घेण्याची गरज पडली नाही। मला खरोखर मनापासून हे सर्वांचे मी आभार मानतो। खरं तर तालुक्यामध्ये अनेक लोकांनी अनेक नेत्यांनी जे आहे ते बंडखोरी केलेली आहेत, अनेकांनी जो आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेला आहेत, मात्र मनोज पेरे कायम एकनिष्ठ राहिलेला आहेत। एकनिष्ठती ही पोचपावती आहे। आमच्याकडे सुद्धा काही दिवसापूर्वी एक आमच्याकडे पार्सल आलं होतं, ते पार्सल विधानसभा निवडून गेलं, निवडणूक लढवली आणि नंतर ते पार्सल चालले गेल्याच नंतर बावनकुळे साहेबांच्या सभेमध्ये येऊन सांगितलं की जो ठाकरे गटाचा उमेदवार आहे तो उमेदवार इकडे भेटला तिकडे भेटला। अरे बाबा, ती भेटायची गोष्ट तुझी होती रे राजा, तू इकडून तिकडे माकडावानी 4-4 पक्षात उड्या मारतो। पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरी राऊंड तुझा चालू झालाय राजा, तू कशाला आम्हाला शिकवतो? निष्ठावंत काय असतो हे सर्व शिवसैनिक मला माहिती आहे। मी कडवड बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा, आदित्य साहेबांचा कडवड शिवसैनिक या ठिकाणी आहे। विकास बोर्डेनं खरं तर शब्द पाळलेला आहे। मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही म्हटलेले होते की विरोधकांचं डिपॉझिट जप्त करेल आणि विकास बोर्डेनं खरं तर बिडकींमध्ये शब्द पाळलेला आहे। खरं तर तुम्ही विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलेत, काय भावना आहे? नक्कीच विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालेलंच होतं त्या ठिकाणी, पण त्यांनी ज्यावेळेस आपली बाईट ज्यावेळेस चालली तर त्याला 1 लाख 1.5 लाख लोकांनी ज्यावेळेस बघितलं, त्याच्यानंतर त्यांनी ना लक्ष्मीचा वर्षाव त्या ठिकाणी केला आणि रात्रंदिवस एक तिथं उपमहापौर असतील रनिंग, या पैठणचे नगराध्यक्ष असतील, या आजूबाजूचे नगरसेवक असतील, यांना सगळ्यांना या ठिकाणी बिडकीन सर्कलमध्ये, या बिडकीन गटामध्ये एकदम जोरदार पद्धतीने कामाला लावलं। त्यानंतर सुद्धा आम्ही ना पिछे न हटता की आम्ही या ठिकाणी मनोज भाऊ पेरेंना या ठिकाणी सर्व मतदार राजांच्या, पैठण तालुक्यातले जे मतदार राजा आहेत ते त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मनोज भाऊला आम्ही आज कमीत कमी 1000 लीडना निवडून आणलं या ठिकाणी। आमदार खासदारांनी दोघांनीही भावांनी घाम फोडलाय। नक्कीच फोडला, म्हणजे फोडला। या ठिकाणी 2 वेळेस झालं, 3 वेळेस झालं। ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी आमदार असो या खासदार असो या ठिकाणी येऊन गेले, पण मला त्यांना दोघांना एकच सांगणं होतं, साहेब की तुम्ही चुकी करताय, तुम्ही या ठिकाणी चुकी नव्हती करायला पाहिजे, की जेणेकरून आम्ही मतदार राजा यांच्या सोबत आहोत। आम्ही कुठल्या प्रकारे आम्ही जनतेच्या विरोधात चालत नाही, आम्ही फक्त मतदार राजा असेल त्यांच्या जनतेच्या सोबत घेऊन चालणारे दोघं भाऊ आहोत आणि आम्ही कोणत्याही जाती धर्माचा दोष न करता सर्व जाती धर्म सोबत घेऊन चालणारे दोन्ही भाऊ आहे या ठिकाणी। नक्कीच पुढील वेळेसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा। आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर दोघेही बंधू या ठिकाणी होते। या दोघंही बंधूंनी खरं बिडकींचं वातावरण या ठिकाणी बदलवलंय आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवलेला आहे। निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।